सध्या आपण वारीच्या वाटेवर आहोत. खासदार श्रीकांत शिंदे आज माऊलींचं आणि जगद्गुरू संत तुकोबारायांचं दर्शन या ठिकाणी घेतात. आपण त्यांना विचारूया की नेमक्या काय भावना आहेत साहेब, कशा पद्धतीनं आज काय भावना आहेत? बघा, महाराष्ट्राची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे वारीची, आणि त्या वारीमध्ये लाखो लोक, भाविक, वारकरी, साधू संत सगळे वारीमध्ये सहभागी होत असतात. आणि आज आम्हालाही भाग्य मिळालं, सगळ्यांना, आमच्या सगळ्या कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, आमचे खासदार आप्पा बारणे देखील उपस्थित आहेत. माऊलींचं दर्शन घेतलं, त्याचबरोबर माऊलींच्या पालखीचं सारथ्य करता आलं, ते तर खूप मोठं भाग्य आहे. आणि त्याच्यामध्ये काही पावलं जी आहेत ती आम्ही सगळे मिळून वारकऱ्यांबरोबर पांडुरंगाचा जयघोष करत चाललो. एक वातावरण, वेगळं वातावरण इथे वारीमध्ये आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा ही आम्हाला सगळ्यांना मिळत असते. वारीच्या प्रस्थानाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः हजर होते, मला वाटतं पहिले मुख्यमंत्री असतील. आणि आज वारकऱ्यांना देखील, वारकऱ्यांसाठी महामंडळ बनवण्याचं काम आमच्या सरकारने केलं. त्याचबरोबर प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचं काम ते देखील सरकारने केलं. त्याच्यामुळे वारकऱ्यांमध्ये एक वेगळी भावना होती, आनंदाची भावना होती. मला भेटून लोक सांगत होती की दिंडीमधील की 20,000 रुपये जे आहे सरकारने आम्हाला, पहिल्यांदा आमचा विचार कुठल्या सरकारने केला. त्याचबरोबर काही माता भगिनी भेटल्या, त्यांनी देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला खास मला सांगितलं की आमच्याकडून जे आहे हे मुख्यमंत्र्यांचे आभार तिथे माना. तर या सगळ्या वातावरणामध्ये आज माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं. येणाऱ्या आषाढीला पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन जे आहे घेणार आहे. अगदीच, पण काही वारकरी जे आहेत ते अगदी आनंदित आहेत त्या अनुदान, पण काही वारकऱ्यांचा महामंडळाला विरोध होत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यातून राजकीय पुनर्वसन होईल. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आणि याला काय उत्तर? बघा, मला वाटतं महामंडळ पहिलाच कुठल्या सरकारने विचार केला महामंडळ करायचा, आणि त्या महामंडळामधून खूप महामंडळ आहेत राजकीय पुनर्वसन करण्यासाठी. पण वारकरी जे आहेत, वारकऱ्यांना काय सुविधा पाहिजे? आता तुम्ही पाहिलं असेल की जेव्हापासून शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, व्यवस्था जी आहे वारकऱ्यांसाठी ती दिवसेंदिवस जी आहे ती चांगली होत चालली. पंढरपूरला स्वतः मुख्यमंत्री आदल्या दिवशी जाऊन तिथे पाहणी करतात की बाबा सगळ्या व्यवस्था व्यवस्थित आहेत का. हे महामंडळ झाल्यानंतर बाबा या पूर्ण वारीला जिथून जिथून लोक येतात तिथे सगळ्या लोकांना चांगल्या प्रकारची सुविधा कशी मिळेल, ह्या महामंडळामधून आपण करता येईल आपल्याला. तुम्ही वारीचं सारथ्य केलं, पालखीचं, आता मतदारसंघाचं सारथ्य करण्यासाठी हे कशी प्रेरणा तुम्हाला मिळते यातून आणि काय वाटतं? मतदारसंघ आताच निवडणुका झाल्या, आमच्या मोठ्या मताधिक्याने लोकांनी निवडून दिलं, आणि आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आहेत तोंडावरती. त्याच्यासाठी सगळे लोक सज्ज झाले आहोत. महायुतीचे सर्वच कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, पदाधिकारी, नेते कामाला लागलेले आहेत, आणि नक्कीच या निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीचं सरकार जे आहे हे या राज्यामध्ये कसं येईल त्याच्यासाठी आमची काम घोडदौड जे आहे सुरू आहे, कामं चालू आहेत. लोकांमध्ये चांगला मेसेज आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये जे केलेलं काम आहे सरकारच्या माध्यमाने हे लोकांपर्यंत पोचलेलं आहे. पुन्हा आता शेतकऱ्यांसाठी देखील योजना आम्ही राबवली की 7.5 HP पर्यंत ज्यांच्या मोटरी आहेत त्यांना पूर्णपणे वीज मोफत करण्याचं काम, माफ करण्याचं काम, वीज बिल तेही आमच्या सरकारने केलेलं आहे. तर शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम, शेतकऱ्यांना 15,500 कोटी रुपये पहिल्यांदा कुठल्या सरकारने दिला असेल तर ते महायुतीच्या सरकारने दिलं. तर या सगळ्या गोष्टी, भावना चांगल्या आहेत लोकांमध्ये, आणि त्या अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोचवता येतील. लोकांना जसं आम्ही शासन आपल्या दारी हा योजना लोकांपर्यंत, घरापर्यंत, दारापर्यंत घेऊन गेलो, त्याचा फायदा प्रत्येक घटकाला झालेला आहे. तशाच आता नवीन ज्या योजना आल्या त्या देखील त्यांच्यापर्यंत कशा जातील त्याच्यासाठी काम सुरू आहे. आणि यंदा विठ्ठोबाकडे काय मागणार नेमकं, म्हणजे मागायचं झालं किंवा सांगायचं झालं तर काय सांगणार, काय मागणार? वाटतं सगळ्यांना सुख, समृद्धी, चांगले दिवस जे आहे हे शेतकऱ्यांना, ज्या प्रकारे आम्ही काम करतोय प्रत्येक घटकासाठी, अजून बळ जे आहे हे महायुतीला पांडुरंगाने द्यावं, आम्हाला द्यावं, जेणेकरून अजून चांगले निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं. ज्या प्रकारे मुख्यमंत्री महोदय काम करतात दिवस रात्र 18 तास, त्यांना अजून ऊर्जा द्यावी, जेणेकरून अजून चांगले निर्णय जे आहेत ते लोकांसाठी घेत राहतील. अगदीच चांगल्या निर्णयांसाठी विठोबानं बळ द्यावं अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, फलटण.